नमस्कार मित्रांनो, आजचा विषय थोडा वेगळा आहे. आजचा विषय आहे की जर आपल्याला पुढच्या जन्मात जर चांगला जन्म म्हणजे पुढचा जन्म जर चांगला मिळायचा असेल, तर ह्या जन्मात काही गोष्टी आपल्याला करायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल, काही लोक म्हणतील का आमचा विश्वास नाही, पुढचा जन्म आम्हाला कसा मिळेल काय माहित, कोणी सांगू शकत नाही. त्यासाठी आम्ही आता कशाला विचार केला पाहिजे. पण तुम्ही जर संतांची पुस्तकं वाचली किंवा इतर पुस्तकं वाचली, आपली भगवद्गीता किंवा आणि सुद्धा इतर संतांनी लिहिलेली, तर त्याच्यामध्ये सरळ लिहिलंय, माणूस हा जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यात अडकलेला असतो. अनेक वर्ष तो त्याच्या परत 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 जन्म घेतच असतो. त्याची सुटकाच नाही. खूप कमी जण असतात ते ह्या जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून सुटतात. जशी काही संत मंडळी आहेत तीच त्याच्यामधून लवकर बाहेर पडतात. नाही तर आपल्याला आपला जो आत्मा आहे त्याला शुद्ध बनवत 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 प्रत्येक एक एक पायरी चढत पुढे जावं लागतो आणि मग तो शेवटी आपण त्या मोक्षाला प्राप्त होतो. नाही तर आपल्याला ते पुन्हा पुन्हा जन्म घ्यावेच लागतात. आणि जो पण तुम्ही स्वतःला शुद्ध बनवत नाही, स्वतःला चांगला बनवत नाही, तो पण तुम्हाला अशी जन्म मिळत राहणार काय, तुम्हाला त्रास काढावे लागणार. नको नको तिथे तुम्हाला जन्म मिळतील, जिथे तुम्हाला ते म्हणजे तुम्ही ते जीवन नको असे म्हणू शकता. एवढा भयानक आपल्याला अनुभव येऊ शकतात. आता तर आपण बघतोच, काही लोक कुठे कुठे जन्म घेतात, ते झोपडपट्टीत घ्या किंवा वाईट लोकांची संगत मिळाली का त्यांना मग ते माहितीच नसतं का आपण आपल्याला प्युअर बनवायचं असतं, शुद्ध बनवायचं. तर हे फक्त तुम्ही जेव्हा स्पिरिच्युअलिटी म्हणजे अध्यात्मात येतात तेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही स्वतःला कसे शुद्ध बनवू शकता. नाहीतर 95% लोकांना माहितीच नसतं की हे खूप आवश्यक गोष्ट आहे म्हणून. तरी मी वाचलेल्या पुस्तकांमधून 700 जन्म प्रत्येकाला मिळत असतात. त्या 700 जन्मामध्ये तुम्ही विचार करा किती वर्ष आपण भोगत असतो. एक प्रकारे भोग योनीच आहे हा जन्म. जे माणसाचा जन्म म्हणजे भोग योनीच आहे. तुम्हाला शांतपणे आनंदात जगणं खूप कठीणच असतं. त्याचं कारण काय? कर्म. आपली कर्म कशी असतात त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. म्हणून ती कर्म चांगली होणं खूप आवश्यक असतात. पण ते कर्म तरी त्याच्यामधून तरी आपली सहज सुटका होत नाही. आपल्याला ते कळतच नाही. आपण आपल्या जगत असतो. जशी परिस्थिती निर्माण होत जाते तसं आपण जगत असतो. पण ती परिस्थिती चांगली होण्यासाठी खूप आवश्यक आहे. पण मी म्हणेन की आपल्याला आपल्याला बऱ्याच गोष्टी ज्या माहिती नसतात त्यामुळे आपल्याला कळत नाही की कसं जगावं ते. आणि दुसरं एक मी तुम्हाला सांगेन की पुढचा जन्म चांगला मिळावा किती आवश्यक असतं. कारण 700 जन्म तर आपल्याला घ्यावे लागतातच, पण अनेक वर्ष आपल्याला भूत योनीमध्ये पण काढावी लागतात. म्हणजे प्रत्येक जण माणूस मेला काय ताबडतोबच पुढच्या जन्मात जात नाही. तो काही लोकांमध्ये वरती थांबलेला असतो. त्याला जोपर्यंत परमात्माकडून किंवा परमेश्वराकडून सांगण्यात येत नाही की तू आता या जन्मासाठी जा. किंवा काही जे असतात जे भूत योनीमध्ये सुद्धा फिरत असतात. भूतांमध्ये पण अनेक प्रकार असतात. तुम्ही जेवढे चांगला पण भूत असतो आणि वाईट पण भूत असतात. म्हणजे चांगली जे ह्या जन्मात जी लोक चांगली आहेत ती चांगले याच्यामध्ये भूत योनीमध्ये जातात. मग त्याच्यामध्ये पण अनेक प्रकार आहेत. जसं भूत योनी आपण बोलू, त्यांच्यामध्ये हडळ आहे, बरेच प्रकार आहेत. प्रेत योनी आपण म्हणू शकतो, खवीस, अशा प्रकारची बरीच भूत आहेत, पिशाच्या वगैरे आहेत. पण तुम्ही ह्या जन्मात जे कसे माणूस आहात तसे तुम्ही मेल्यानंतर मग तुम्हाला ती योनी मिळत असते काही वर्षांसाठी. म्हणजे तुम्ही जर खूपच आपल्या ह्या जन्मामध्ये अडकलेले असाल तर तुम्ही वरती जात नाही, म्हणजे पुढच्या लोकात जात नाही, तर तुम्ही भूत बनून फिरत राहता. म्हणजे समजा आपण आता एखादी बाई आहे, ती जर मेली, ती काही कारणामुळे मेली समजा, तर पण तिची मुलं लहान लहान आहेत, तर ती पटकन पुढच्या लोकात जाणार नाही. का तिचं मन आहे ते इथे अडकलेलं असतं, आपल्या मुलांमध्ये अडकलेलं असतं. जसे फक्त जे शरीर असतं तेव्हा जसे आपल्या भावना असतात, मोह असतो, मद असतो, याच्या सगळ्या गोष्टी, वासना असतात, त्या सगळ्या मेल्यानंतर सुद्धा तशाच असतात. फक्त काय प्रॉब्लेम असतो काय, आता आपल्या शरीर आहे म्हणून आपण ती गोष्ट पूर्ण करू शकतो. मेल्यानंतर आपल्याला शरीर नसतं, त्यामुळे तो जो आत्मा असतो तो शरीर मिळवण्यासाठी धडपड राहतो, कारण त्याला त्याच्या इच्छा पूर्ण करता येत नाही.
त्यामुळे तो धडपड राहतो. आता ती एखादी बाई समजा मेली आणि तिची मुलं लहान लहान आहेत, तर ती काहीच मदत करू शकत नाही त्या मुलांना, किंवा ती जवळही घेऊ शकत नाही, कारण ती आत्म्याच्या रूपात असते. मग ती शरीर मिळवण्यासाठी मग धडपड करणार. त्यामध्ये काहीच तांत्रिक मांत्रिक लोक असतात, ती अशा लोकांचा फायदा उचलतात, का त्यांच्याकडे त्या प्रकारची शक्ती असते. ते मग त्यांना बोलवतात आणि सांगतात काय, मी तुला ते तुझ्या मुलांना मिळवून देईन, मग माझं हे काम कर, माझं ते काम कर. मग अशामुळे मग ती काही जी आत्मे असतात, चांगले आत्मे असतात, पण ते वाईट बनतात फक्त त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी. म्हणून आजच्या आपल्या जेवढ्या इच्छा कमी असतील, जेवढे आपण आपल्या घरातल्या लोकांशी अटॅच कमी असू, तेवढी आपली लवकर सुटका असते. आता काही समजा एखादा माणूस आहे आणि तो खूप वर्ष ते नोकरी केल्यानंतर त्यांनी घर बांधलं, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला ताबडतोब समजा 1-2 वर्षामध्ये, तर त्याचं त्याचे जे विचार असतात की मी एवढं मेहनत केली 40-50 वर्षांनी, आता मी घर बांधलंय, तर ते खूप त्याच्याशी जोडला गेलेला असतो त्या घराशी. तर तो पटकन मग वरच्या लोकात जाणार नाही, मग तो तिथेच त्या घरामध्ये भटकत राहणार, कारण तो त्या बरीच वर्ष त्याचे जे स्वप्न असतात ते पूर्ण झालेलं असतं, पण ताबडतोब त्याला मृत्यू येतो. त्यामुळे ते लोक पटकन पुढच्या लोकात जात नाहीत. दुसरे म्हणजे काही जणांचे ऍक्सिडेंट होतात, त्यांच्या पण बऱ्याचशा इच्छा अपुऱ्या राहिलेल्या असतात, त्यांना माहीत नसतं आणि सडनली डेथ बोलतो ना, अचानक मृत्यू आलेला असतो. त्यामुळे ते पण थोडेसे खूपच त्यांची इच्छा पूर्ण करण्यात धडपडत असतात. अशी लोक तर 90% बोला किंवा 80% बोला, अशी लोक वरच्या लोकात जात नाहीत. काही आत्महत्या करतात, त्यांच्या बऱ्याचशा इच्छा पूर्ण राहिल्या, आणि आत्महत्या करणारे म्हणजे मी जे वाचलंय त्याच्यामध्ये आत्महत्या करणारा तर 100% भूतयोनीतच जातो असं म्हणता येईल. असं वाचलेलं आहे मी, ते सांगतो मला. कारण अशी लोक, त्यांना वाटतंय माझी सुटका झाली, आता मी मृत्यू पावलो म्हणजे, पण तसं होत नाही. तुम्हाला तिकडे थांबावंच लागतं काही वर्ष. आणि जेव्हा आपण जन्म घेतो तेव्हा काही निसर्गाने आपल्याला वर्ष अशी ठराव दिलेला असतं की त्या वर्षी तुमचा मृत्यू होणार आहे, आणि त्याच्या आधी जर आपला मृत्यू झाला तर आपण तिथे भटकत राहतो मग आत्म्याच्या रूपाने. तोपर्यंत आपल्याला सद्गती मिळत नाही. तर हे खूप कॉम्प्लिकेटेड बोलतो ना, गुंतागुंतीचा हा विषय आहे, एवढा सोपा नाही. पण मी सांगेल आपल्याला जर पुढचा जन्म चांगला मिळावा, तर ह्या जन्मात आपण काय केलं पाहिजे एवढ्यावरच मी बोलेल. जे मी काही साधू संतांची पुस्तकं वाचली आहेत किंवा जे मी ऐकलं आहे त्यावर मी सांगतो. आपण ह्या जन्मात चांगल्यात चांगलं कसं काय केलं पाहिजे. मी असं नाही म्हणेन तुम्ही चांगलं याचा अर्थ तुम्ही कोणाला त्रास देत नाही आहेत वगैरे, ती तर चांगलंच आहे, तसं राहिलं तर खूपच चांगलं असतं. पण अजून पण काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लवकर मृत्यूनंतर लवकर मोकळ्या करतात, किंवा तुम्हाला चांगला जन्म मिळू शकतो. कर्म हे तर खूपच महत्वाचं आहे यामध्ये. पण काही इतर गोष्टी म्हणजे, पहिलं म्हणजे आपण जास्त अटॅच राहू नये आपल्या घरातल्या लोकांमध्ये, हे खूप 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 महत्वाचं आहे. जेवढे तुम्ही आपल्या घरामधल्या लोकांमध्ये गुंतलेले असाल, तेवढी तुमची सुटका लवकर होणार नाही. मृत्यूनंतर तुम्ही पुन्हा तिथेच येणार आणि तिथेच भटकत राहणार. कारण तुम्हाला ती आतून खूप तीव्र इच्छा असते की या माझ्या लोकांमधून शिवाय मी जाणारच नाही वरती. आणि निसर्गाने प्रत्येकाला जीवाला असं दिलेलं आहे की तुला जे पाहिजे तसंच होणार. ते फक्त निसर्ग किंवा देव म्हणेन, तो फक्त तथास्तु म्हणत असतो. म्हणजे तुम्ही जेव्हा मृत्यू पावता त्यानंतर सुद्धा तुमची इच्छा असेल तर तुम्ही वरती जाणार. तर बरेच लोक कशी ते एवढी वर्ष एकत्र काढल्या, फॅमिली मेंबर मध्ये एकत्र काढल्यामुळे त्यांना ते वरती जायचीच इच्छा होत नाही. ते तिथेच फिरत राहतात आणि त्यांना ते नॉलेज पण नसतं. काय आपण इथे आपण एखाद्या पाहुण्याप्रमाणे आलो होता या जन्मामध्ये. काही वर्षांनी आपल्याला जायलाच पाहिजे. आपण जास्त चिटकून घरातल्या लोकांशी किंवा अटॅच राहायला नाही पाहिजे. पण ते नॉलेज नसल्यामुळे ते मग तिथेच भटकत राहतात. त्यांना ते इथून जावंसच वाटत नाही. दुसरं म्हणजे काही लोकांच्या खूप अपेक्षा असतात, एक्सपेक्टेशन. त्या अपेक्षांमुळे सुद्धा ते लवकर पुढच्या लोकात जात नाहीत. ते इथेच पृथ्वीवरच भटकत राहतात. मग ते अपेक्षा कमी करणं सुद्धा खूप आवश्यक आहे. जास्त अपेक्षा ठेवायच्या नाहीत. काही होत नाही. काही वेळा काय होतं, मी आयुष्यभर काहीच केलं नाही असं वाटतं लोकांना, आणि मग ते गिल्टी फील करतात, स्वतःला दोष देत राहतात. ते पण खूप चुकीचं आहे.
झालं गेलं विसरून जाणं, आपण हे शब्द ऐकलाय, झालं गेलं गंगेला मिळालं. हे खूप महत्वाचं असतं. झालं गेलं गेलं, पुढच्या मग बघू पुढचं पुढे, अशा प्रकारे राहायला पाहिजे. तर तुम्ही मागचाच विचार करत राहिला तर तुम्ही ह्या जन्मातून मोकळे होणार नाहीत, मग तुम्ही इथेच राहणार काही वर्ष. मग ते लवकर सुटका हो. काही 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 जी म्हणजे मी वाचलंय ते आत्मे तर 400-500 वर्ष झाले तरी इथून जायलाच मागत आहे. म्हणजे नंतर ते इथेच रमतात आणि त्यांना तू पुढेच्या लोकांत जायचीच इच्छा होत नाही, किंवा त्यांना तसं माहिती नसतं कसं जावं ते. म्हणून त्याचं नॉलेज असणं सुद्धा खूप आवश्यक आहे. ह्या जन्मात तुम्ही ते नॉलेज घ्यायला पाहिजे. जे आध्यात्मिक नॉलेज आहे ते घेणं खूप आवश्यक आहे. तर तुम्ही पुढचा तुमचा जो प्रवास आहे तो सोपा होऊन जाईल. पण लोक म्हणतात आताच आम्हाला इथे वेळ नाही मिळत आहे, जगण्याचीच मारामार आहे, पैसा कमवणं खूप महत्वाचं आहे, तर त्याच्या त्या रहाट गाडग्यात ते अडकून राहतात, जीवनाच्या चक्रामध्ये ते अडकून राहतात. त्यामुळे त्यांची लवकर सुटका होऊ शकत नाही. म्हणून तुमच्या इच्छा कमी असेल तेवढं खूप चांगलं असतं, तेवढी तेवढी तुम्हाला लवकर सद्गती मिळू शकते या म्हणजे ज्या मृत्यू पावल्यावर. जास्त लालच नको ज्याच्यातून कर्म वाईट होतील आपली. तुम्हाला माहित आहे पैशासाठी माणूस काही करतो, ह्याला मार त्याला मार. ह्यामुळे सुद्धा तुमचे कर्म वाईट झाल्यामुळे सुद्धा तुमचा पुढचा जन्म हा वाईट अवस्थेत जन्म घेऊ शकतो, जिथे परिस्थिती खूप बिकट आहे, जिथे जगणं सुद्धा मुश्किल आहे, अशा ठिकाणी आपल्याला जन्म मिळू शकतो. म्हणून चांगली कर्म सुद्धा खूपच आवश्यक आहेत, पण लोकांच्या हे लक्षात येत नाही. जास्त अटॅच राहू नये म्हणून तुम्हाला साधू संत वगैरे जे जायचे घर सोडून, कारण त्यांना ते माहिती होतं काय आपण संसारात राहिलो तर खूप चिटकून राहू लोकांची, आपल्याला मग त्यांच्याबद्दल जास्त माया निर्माण होत राहील, आणि म्हणून ते तो पाश तोडायला बघायचे. खूप असे कमी संत आहेत जे संसारात राहून सुद्धा त्यांनी परमेश्वराला मिळवलंय, असे खूपच कमी संत आहेत. पण जास्तीत जास्त हे संसाराचा पाश तोडून ते लांब जायलाच बघायचे, कारण त्यांना वाटते ही माया आहे आणि इथेच अडकलो तर आपण लवकर आपण ह्याच्यातून बाहेर पडणार नाही. त्यामुळे ते तो पाश तोडायचे. आपण इथे राहून सुद्धा थोडेसे मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा गोष्ट वेगळी, तेव्हा त्यांची काळजी घ्यावीच लागते. पण जशी ती मोठी झाली नंतर आपण त्यांच्याबद्दल जास्त विचार नाही केला पाहिजे. त्यांना ते त्यांचा मार्ग बरोबर शोधत असतात. जसे प्राण्यांमध्ये आपण बघतो, पक्ष्यांमध्ये बघतो, जशी त्यांची मुलं होतात नंतर ते आपलं जीवन जगू लागतात. मग ते प्राणी पक्षी त्यांच्यावर त्यांचे जे मुख्यतः म्हणजे आई बोलता येईल जी आहे मादी, ती पिल्लांवर जास्त लक्ष देत नाही. जशी ती मोठी झाल्यावर त्यांचा मार्ग त्यांना ते मोकळे करून देतात. तसं आपणही केलं पाहिजे. जशी आपली मोठी मुलं झाली, त्यांची लग्न झाली, काय आपण त्यांच्या जीवनात ढवळाढवळ सुद्धा केली नाही पाहिजे आणि त्यांच्यामध्ये गुंतून सुद्धा राहिलं नाही पाहिजे, कारण आपलं कर्तव्य हे पूर्ण झालेलं असतं. दुसरं म्हणजे मुलांना शिक्षण देणे हे आपलं दुसरं कर्तव्य, ते आपण पूर्ण केलं पाहिजे. पैसा मिळवण्यासाठी जास्त धडपड करू नये, कारण म्हणजे ज्याला बोलतो ना 7 पिढ्यांचं कमवून ठेवायचं मुलांसाठी, हे खूप चुकीचं आहे. मग तुमची मुलं त्या खूपच चुकीची कामं करू शकतात. आपण आता बातम्या ऐकतच असतो, तर नको नको ते श्रीमंतांची मुलं कशी करत असतात, ते वाईट मार्गाला गेलेली असतात. तर ते एक आपण करायला पाहिजे की जास्तीत जास्त मुलांशी अटॅच नाही राहिलं पाहिजे, आपल्या अपेक्षा कमी केल्या पाहिजे. मग आपोआपच आपल्याला जो पुढचा जन्म आहे तो चांगला मिळू शकतो. आणि अध्यात्म खूपच आवश्यक आहे. तुम्ही जेवढे नामस्मरण कराल, जेवढं तुम्ही मंत्रोच्चार कराल, त्याचा फायदा खूप असतो. मंत्रोच्चार म्हणजे त्या मंत्रांमध्ये मंत्रांचे जे अर्थ तुम्ही जर वाचाल तर ते खूपच चांगले असतात. ते कसे तुम्ही लवकरात लवकर परमेश्वराशी जोडले जाल किंवा एकरूप व्हाल, अशा प्रकारचे ते मंत्र असतात. त्यामुळे ते मंत्रोच्चार सुद्धा करणं खूप आवश्यक होतं. तेवढे आपण शुद्ध होत जातो. आपला लोभ, मद, मोह, मत्सर हे सगळं कमी 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 होत जातं. त्याच्यामुळे तुम्ही नामस्मरण जर रोज कराल, प्रार्थना म्हणाल, मंत्रोच्चार कराल, तर आपोआप तुमचं मन हे शुद्ध शुद्ध होत जातो आणि त्याचा फायदा आपल्याला पुढच्या जन्मात होत असतो. तेव्हा पुढचा जन्म तुम्हाला खूप चांगला मिळू शकतो. तुमचे आई वडील तुम्हाला चांगले मिळतील, चांगली मुलं मिळतील, जी काळजी घेणारी आई वडिलांची असतील. अशा प्रकारची मुलं मिळणं सुद्धा आपल्याला त्यासाठी सुद्धा भाग्य लागतं. पण ते भाग्य तुम्हाला ह्या जन्मात करायचं आहे, निर्माण करायचं आहे, तेव्हा तो पुढच्या जन्मात तुम्हाला ते मिळणार. आताच्या जन्मात जे खरोखर जे आई वडील आहेत, ज्यांची मुलं काळजी घेतात आई वडिलांची, ते खरोखर भाग्यवान आहेत, कारण त्यांनी गेल्या जन्मात तशा प्रकारे त्यांच्या आई वडिलांची काळजी घेतलेली असणार. आणि तुम्ही म्हणत माझा जन्म मागचा मला माहित नाही कुठला होता, पण मी सांगितलं तसं, मी वाचलेलं आहे तसं 700 जन्म तरी आपल्याला घ्यावेच लागतात. त्यामुळे होतायोपर्यंत
म्हणजे 99% तरी आपला मागचा जन्म हे माणसाचाच असतो. त्यामुळे असं धरून चालू नका की माझं मागचं मला माहित नाही, मग मी कशाला आता काय करू. तुम्हाला जर खरोखर पुढचा जन्म चांगला व्हावा, चांगला मिळावा असं वाटत असेल, तुम्ही त्या जन्मात सुखी राहाल असं जर तुम्हाला वाटत असेल, तर ह्या जन्मातच प्रयत्नाला सुरुवात करा. पहिलं म्हणजे कर्म सुधारणे, म्हणजे चांगली कामं करणे, लोकांना त्रास न देणे, कोणाची हेवा मत्सर न करणे, म्हणजे होत आहे पण कोणाला त्रास न देणे, हा पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कोणाशी अटॅच राहू नका जास्तीत जास्त. आपल्या मुख्य म्हणजे फॅमिली मेंबर, म्हणजे घरातले कुटुंबातले जे आपले मुलं बाळ आहेत, बायको पोर, यांच्याशी जास्त अटॅच राहू नका. तिसरं म्हणजे एक्सपेक्टेशन, अपेक्षा कमी करा. जेवढ्या अपेक्षा कमी कराल, जिथे हात तिथे समाधानी राहाल, जे मिळतं त्याच्या समाधानी राहाल, तर आपोआप तुमची कर्म चांगली होत जातात आणि पुढचा जन्मही तुम्हाला चांगला मिळेल. या काही आणि अध्यात्माशी जोडले जाणं खूपच आवश्यक आहे. मेडिटेशन रोज करायला पाहिजे, नामस्मरण करायला पाहिजे, प्रार्थना म्हणायला पाहिजे किंवा मंत्रोच्चार करणं रोजच्या रोज खूप आवश्यक आहे. तेव्हा तुम्हाला ते खरं ज्ञान मिळणार आहे. नाहीतर तुम्ही ह्या जन्मफेऱ्यातून सुटका होणं तर कठीणच होईल, पण पुढचे जन्म सुद्धा बोलतात ना नरक योनीसारखे मिळू शकतात. ज्याचं आपण आता बघतो, काही काही किती गरिबी आहे ती, आणि तिथे जर जन्म झाला तर काय अवस्था होऊ शकते त्या माणसाची. म्हणून या 3-4 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, त्यावर लक्ष द्या. म्हणजे आपोआपच तुम्हाला पुढचा जन्म चांगला मिळेल. तुम्ही हे माझं ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. धन्यवाद.